महाराजांनी. मुजरा छत्रपती शिवरायाला, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला तोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, त्याच्या छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता अभिमान. काळीदास सह्याद्री याला शंभूंचा अभिमान, महाराष्ट्राच्या देव्हाऱ्यात याला पहिलं स्थान. अशा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. सर्वांना माझा नमस्कार. मी स्वरा जावळे. आज मी तुमच्या समोर शिवजयंती निमित्त 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावी ही माझी नम्र विनंती. बंदुकीच्या जोरावर आणि हंटाच्या धाकावर, अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंटाच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटाच्या धाकाशिवाय इथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहत आहोत, तो महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूंच्या पराक्रमांचा साक्षीदार म्हणजे माझा हा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा आणि 105 हुतात्म्यांच्या बलिदानांचा माझा हा महाराष्ट्र. आणि त्या दिल्लीच्या तख्तालाही घाण फोडणाऱ्या जिगरबाज माझ्या मर्द मावळ्यांचा माझा हा महाराष्ट्र. जिगरबाज माझ्या मर्द मावळ्यांचा माझा हा महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसं जपली, परंतु आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो. त्यांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनाने भारताच्या इतिहासावर सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहिला. त्यांनी लिहिलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनावर ठासून धरली आहे, आणि असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो. एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरनं महाराष्ट्रात परत येत होते, तेव्हा तिथे एक बैलवाडी नावाचं गाव होतं. तिथे एक छोटासा किल्ला होता. मल्लमा देसाई नावाची ठाणेदारी तिथे राहत होती. दादाजींना वाटलं की जाता जाता हा गड घेऊन जावा, म्हणून त्यांनी थोडं तिकडं सैन्य गोळा केलं आणि ते मल्लमावर धावून गेले. परंतु मल्लमा मात्र जिद्दीची, चिकाटीची, तिने मावळ्यांवर प्रहार केला आणि तिथे मावळ्यांचा पराभव झाला. दादाजींना वाटलं की एका बाईच्या हातून मावळ्यांचा पराभव होणं शक्य नाही, म्हणून त्यांनी अजून सैन्य गोळा केलं आणि ते मल्लमावर धावून गेले. परंतु यावेळेस मात्र मल्लमाचा पराभव झाला. दादाजींनी ठरवलं की आता मल्लमाला कैद करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांसोबत उभे करायचे. तिला कैद करत असताना ती आत गेली आणि आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन बाहेर आली. जेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराजांसोबत उभे केले, तेव्हा तिला वाटले की जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो, तसा हाही राजा मला शिक्षा देणार, मला आणि माझ्या तान्ह्या बाळाला मारून टाकणार. तेव्हा ती छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणाली, राज, मी तुमची गुन्हेगार आहे राज. जी काही शिक्षा द्यायची असेल ती मला द्या, पण याच्यात माझ्या तान्ह्या बाळाचा काहीही दोष नाही. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्मित हास्य केलं आणि त्यांनी सैनिकाला इशारा केला. सैनिक आत गेला. तो दुधाची वाटी घेऊन बाहेर आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मल्लमा देसाईच्या बाळाला उचललं आणि आपल्या मांडीवर ठेवलं आणि त्या चमच्याने त्या बाळाला दूध पाजलं आणि म्हणाले, हा जो आमच्या मांडीवर दिसत आहे ना, हा आमचा भाचा आहे. अहो, म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झाल्या, आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीचं राज्य हडप करतो? दादाजी, अहो, बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीचं राज्य द्यायचं असतं. म्हणून मला असं नक्की म्हणावं असं वाटतं की जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगाने कधीच केलं नाही, आणि जे जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही. म्हणूनच जगाला छत्रपती शिवाजी महाराजांसमोर झुकावे लागते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी स्त्रियांचा आदर केला. म्हणून आज जे कोणी स्त्री मला ऐकत आहे तिला मला एवढंच सांगावंसं वाटतं की अगं, तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे. अगं, तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची गांभीर तू भवानीचा वार आहे. भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेख आहे. अगं, भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेख आहे. तू काही समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहे, तू जिजाऊंची लेख आहे. आता इतके वर्ष झाली, परंतु हल्लीचा एक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो. एकदा इटलीचे पंतप्रधान भारतात आले होते. तेव्हा त्यांना काही गाईड्सने विचारले की तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहल बघायचं आहे की सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पल बघायचं आहे? तेव्हा इटलीचे पंतप्रधान म्हणाले, मला तुमचं सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पलही नको आणि प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहलही नको. आपल्या राज्याचा इतिहास शिकवला जातो ना, तो रायगड मला पाहायचा आहे. तेव्हा सगळ्या गाईड्स त्यांना घेऊन रायगड पाहिला. म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगते की तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेला आणि तुम्हाला कोणी विचारले की तुम्ही कुठून आले आहात, तर त्यांना अभिमानाने सांगा की ज्यांनी मरणालाही
तर देवाने अख्खा समुद्रच दिला. परंतु जेव्हा देवाकडेच देव मागितला तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला. तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला.